विकसित भारत हे केवळ शब्द नसून प्रत्येक कुटुंबाचं जीवन समृद्ध बनवण्याचं, गरिबीचं समूळ उच्चाटन करण्याचं, रोजगार आणि आधुनिक सुविधा निर्मितीचं अभियान आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत विकसित राजस्थान या कार्यक्रमाला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी या अभियानाचं महत्त्व स्पष्ट केलं. जब मैं विकसित भारत की बात करता हूं तो ये केवल शब्द भर नहीं है, ये केवल भाव भर नहीं है, ये हर परिवार का जीवन समृद्ध बनाने का अभियान है। ये गरीबी को जड़ से मिटाने का अभियान है। ये युवाओं के लिए अच्छे रोजगार बनाने का अभियान है। ये देश में आधुनिक सुविधाएं बनाने का अभियान है। स्वातंत्र्यानंतर भारताकडे हा सुवर्ण कालखंड आला आहे. त्यामुळे 10 वर्षांपूर्वीची निराशा झटकून संपूर्ण आत्मविश्वासाने देश पुढे जात आहे, असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी 10 वर्षांपूर्वीचे घोटाळे, बॉम्बस्फोट आणि लोकांमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या परिस्थितीची आठवण पंतप्रधानांनी करून दिली आणि देशात सध्या कशा प्रकारे सुबत्ता निर्माण झाली आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. एजेंडा है मेक इन इंडिया, मेड इन इंडिया आणि वोकल फॉर लोकलला समर्थन न देणं हा काँग्रेसचा अजेंडा आहे. उसे कांग्रेस उतना ही जोर से गले लगाती है. ये विकसित भारत का नाम तक नहीं लेते क्योंकि मोदी इसके लिए काम कर रहा है. ये मेड इन इंडिया से बचते हैं क्योंकि मोदी इसे बढ़ावा देता है. ये वोकल फॉर लोकल नहीं बोलते क्योंकि मोदी इसके लिए आग्रह करता है. जब भारत 5वें नंबर की आर्थिक ताकत बनता है तो पूरे देश को खुशी होती है, लेकिन कांग्रेस के लोगों को खुशी नहीं होती. जब मोदी कहता है कि अगले कार्यकाल में भारत दुनिया की 3रे नंबर की ताकत बनेगा, तब भी पूरा देश आत्मविश्वास से भर जाता है. लेकिन कांग्रेस के लोग इसमें भी निराशा ढूंढते हैं. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी 17,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. राजस्थानमध्ये 5,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. पंतप्रधानांनी 8 पदरी दिल्ली मुंबई ग्रीनफील्ड अलाइनमेंट द्रुतगती मार्गाच्या 3 विभागांचं लोकार्पण केलं. सुमारे 2,300 कोटी रुपये खर्चाच्या राजस्थानमधील 8 महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचं राष्ट्रार्पण आणि पायाभरणी देखील पंतप्रधानांनी केली.